हॉटेल व्यावसायिकांसोबत आहोत आणि ह्याच हॉटेल व्यावसायिकांचा कोविड काळात देखील असाच फटका त्यांना बसला होता। पुन्हा एकदा सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावं अशी त्यांची मागणी आहे। पाहिलं तर दिवसाला 3 ते 5 सिलेंडर जे बाटला लागतात ते आता कुठेतरी एकच बाटला तो पण महाग विकला जातो। त्यामुळे कुठेतरी आता हे सिलेंडर कमी प्रमाणात येत असल्यामुळे व्यावसायिक जो आहे तो ठप्प होण्याची वेळ आलेली आहे। आपल्या सोबत हे सर्वच हॉटेल व्यावसायिक जोडलेले गेले आहेत। अनेक क्षेत्रामधले हॉटेल व्यावसायिक आहे, पाहिलं तर कॅटरर्स असतील, त्याचबरोबर लग्नसराई असतील, असे अनेक सणावाराच्या निमित्त अनेक हॉटेल्स जो आहे तो पुढे येत असतात आणि याच संदर्भात आता आपण त्यांच्याकडे माहिती जाणून घेणार। सर, काय सांगाल, पुन्हा एकदा कोविडनंतर आता उपासमारीची वेळ आलेली आहे, कसं बघतात? सिलेंडरचे रेट किती आहेत? येणाऱ्या काळात काळा बाजार देखील होत आहे। तुमच्या असोसिएशनची आज बैठक झालेली आहे, काय मागणी असणार सरकारकडे आणि येणाऱ्या काळात कशा प्रकारचं पाऊल तुम्ही उचलणार आहे? सरकारकडे आमची मागणी एवढं आहे, काल गव्हर्नमेंटने सांगितलं होतं 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून। आमच्याकडे आत्ताच दिवस ठाण्यामध्ये 30% हॉटेल आत्ताच बंद झालेलं आहे। सिलेंडर आहे, काळ्या बाजार होतात, त्याच्यामुळे आम्हाला सिलेंडर काय भेटत नाही आहे। असंच युद्ध चाललं तर मला वाटत नाही आहे ठाण्यामध्ये जास्तीत जास्त रविवार सोमवारपर्यंत 80% हॉटेल तर बंद होण्याची शक्यता आहे। मात्र या हॉटेलमुळे अनेकांना फटका बसू शकतो। IT क्षेत्रातले असेल, अनेक लोक जो आहे ते बाहेर गावावरनं या ठिकाणी नोकरी धंद्याला येत असतात, त्याच्यामुळे याचा फटका जो आहे तो अनेक लोकांना बसणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सरकारने कुठेतरी PNG स्वरूपात गॅस असेल, इतर गोष्टी तरी देखील देणं गरजेचं आहे। PNG स्वरूपात गॅस द्यायलाच पाहिजे होता आत्तापर्यंत। ठाण्यामध्ये झाले पण असता, मागे आमचे KFO होते, CFO होते इथे काळेसाहेब म्हणून, त्यांनी तेव्हा कोणाला परमिशन नाही दिलं, त्यांच्या काळामध्ये कोणाला पैसे हेच दिलं, परमिशन नाही दिलं, त्यांनीच काळा बाजार केला। तेव्हा ते किती टक्के PNG ठाण्यामध्ये? आत्ता 30% आहे, 70% लाईन व्हायचे बाकी आहे, पण आत्ता परमिशन द्यायला सुरू केलेलं आहे। पण एवढं लवकर काय रस्त्याची परमिशन पण लागतात, रोड खोदायला लागतात, ते सगळ्यामुळे आली पूर्ण 100% तर होणार नाही आहे, पण 80% व्हायचे चान्सेस आहे। याच्यासाठी गव्हर्नमेंट काय तर पुढाकार घेतलं तर ठाणे या मुंबई सगळीकडे PNG आणले तर हे दरवेळेची हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। सरकारचं म्हणणं आहे कुठेतरी घाबरून जाऊ नका, येणाऱ्या काळात योग्य तोडगा काढला जाईल। का वाटतं योग्य तोडगा निघाला नाही तर पुन्हा एकदा हॉटेल बंदचा नारा असणार का? आणि पाहायला गेलं तर याच्यामध्ये अनेक लोकांचे रोजगार आहेत तुमच्या हॉटेलमध्ये, त्याची देखील उपासमारी होऊ शकते। आम्ही काय उपोषण करणार आहे ते असं काही नाही आहे। गव्हर्नमेंटने सांगितलं त्याला आमची मी समर्थन आहे, काय हे जाणबुजून झालेलं नाही आहे, हे युद्धामुळे प्रॉब्लेम झालेलं आहे। हां, हे आत्ता कसं आहे, 1 महिन्याच्या आधी युद्ध, आता मी सांगतो 1 महिन्याच्या आधी युद्ध संपलं तर आम्हाला हे प्रॉब्लेम होणार नाही। त्याच्यात काळा बाजार बंद करा ना गव्हर्नमेंटने। काळा बाजार बंद केलं तरी 1 महिन्यासाठी सिलेंडर स्टॉक आहे तो आम्हाला भेटेल, पण लोकांना काही त्रास होणार नाही आहे। आणि आम्ही काय 1835ची सिलेंडर आता 4000 घेऊन आम्ही मेनू पण वाढू शकत नाही आहे। गरीब लोकांना किती आम्ही त्रास देणार आहे याच्यामध्ये? याच्यासाठी गव्हर्नमेंट काहीतरी विचार करायला पाहिजे। सरकारकडे काय बैठक घेणार आहे का? या अगोदर घेण्यात आली होती का? पत्रव्यवहार करण्यात आलं आहे का? हार आमची महाराष्ट्राची हार कमिटी आहे, त्यांनी आज CM साहेबांना भेटणार आहे। काल याबद्दल भुजबळ साहेबांना पण भेटलेलं आहे आणि आम्ही पण आज उद्यामध्ये ठाणे कमिटी जाऊन आम्ही शिंदे साहेबांना भेटणार आहे। नक्कीच हॉटेल एसोसिएशन ने एक मुद्दा सामने लाया है, ब्लैक का काला बाजार चालू है। सरकार के क्या दिक्कत मांग रहेगी, किस तरह से आने वाले दिनों में होटल व्यवसाय जो है तो पूर्ण चलना चाहिए, इस बारे में क्या मांग रहेगी आप? अपने पास 1 महीने का स्टॉक कम्प्लीटली है, प्राइम मिनिस्टर ने डिक्लेयर किया है, समझा कि नहीं? 1 महीने तक हम लोग सहन करेंगे। रीज़न क्या है? अपने पास स्टॉक है, काली ब्लैक मार्केटिंग जो चल रहा है उसको कंट्रोल करना चाहिए गवर्नमेंट का ऊपर अपना डिमांड यही है, ब्लैक मार्केटिंग नहीं होना चाहिए। ये अनएक्सपेक्टेड एक दुरंत है, युद्ध हो गया करके अपने को तकलीफ हो रहा है, समझा कि नहीं? वी हैव टू गिव सपोर्ट टू द गवर्नमेंट ऑल्सो। ब्लैक मार्केटिंग कंट्रोल करो, ऑटोमेटिकली ऑल द प्रॉब्लम विल सबसाइड। फिलहाल कितना गैस मिल रहा है मार्केट में, आपको कितने की रिक्वायरमेंट रहती है? गैस अभी भी मिलता है, 2,000 का सिलेंडर को 6,000 देगा तो अभी भी मिल सकता है, ये कैसे मिलता है? ये क्वेश्चन गवर्नमेंट डिस्ट्रीब्यूटर को विचार पूछना, इंक्वायरी करना चाहिए। ब्लैक मार्केटिंग हैज़ टू बी कंट्रोल्ड। 1 महीने के लिए अपने कोई तकलीफ होएगा नहीं है, ब्लैक मार्केटिंग हैज़ टू बी टोटली कंट्रोल्ड। अजून एसोसिएशन वाले हैं, फिलहाल कितना होटल में सिलेंडर लगता है और आने वाले समय में दिन में कितना सिलेंडर लगता है, और दिन में सिलेंडर बुक करने के टाइम किस तरह से दिक्कतें आ रही है? सिलेंडर जो डिपेंडिंग ऑन बिजनेस के ऊपर के, किसी के पास 10 लगता है, किसी के पास 1-2 भी लगता है। अभी एक ही दिक्कत है, वो एक भी किसी को 10 चाहिए तो एक देते हैं। एक क्यों देते हैं? वो फॉर्मेलिटी के लिए।
बाकी तुम लो बाट ब्लैक में ले लो। ऐसा अगर सब जगह एजेंट घूमना चालू हो गया, कोई जगह पे जाके भी होटल में जाके पूछता है मेरा पास सिलेंडर है, इतना पैसा दे दो, तुम दे दो, इसका मतलब मार्केट में सिलेंडर है, गैस का टूटता नहीं है, मिलने के चांस सब जगह। अगर ये जमाखोरी बंद करेगा तो मिल जाएगा, आज का आज ही सिलेंडर का प्रॉब्लम नहीं होगा। इसका प्रॉब्लम है जमाखोरी का ही वजह। शादी का माहोल है इसमें, लग्न सराईचं आहे, लग्न सराईमध्ये याचा फटका जो आहे तो वराडी मंडळ म्हणजे लग्ना लोकांना बसू शकतो, मग त्यांनी लग्न कुठं करायचं असा देखील सवाल होता। आणि तुम्ही जे म्हणतात की आता येणाऱ्या काळात आता कोळशावरती करावं लागेल का, लाकडावरती आता स्वयंपाक बनवावा लागेल का, एकंदरीत सरकारला जागा करण्यासाठी काय उपाययोजना? मला वाटतं बिस्किटमध्येच लग्न करायला लागेल आता, काय दुसरा काय पर्याय नाही आहे। काय आता आम्ही बुकिंग आहे आमच्याकडे, मे महिन्यापर्यंतची बुकिंग आहे, मे जून लास्ट डिसेंबरपर्यंतची हॉलची बुकिंग आहे। पण आता सिलेंडरची याच्यात आम्ही सांगू शकत नाही, 4-5 दिवस झालं तर आम्ही सांगणार आहे त्यांना आमच्याकडे सिलेंडर नाही आहे म्हणून आम्ही काय हॉल देऊ शकतात, कायला देणार नाही आहे। तेच बोललं, बिस्किट कोल्ड्रिंक्समध्ये आपल्याला लग्न पडवलं देखील आता बुकिंग केलेली आहे, ते कॅटरर्सवाल्यांचा देखील फटका बसू शकतो। सगळं कॅटरिंगवाल्याला बसणार ना। आम्ही पण, माझे पण बँकेट हॉल आहे, कॅटरिंग आम्ही स्वतः करतो, आम्हाला पण फटका 100% बसणार आहे त्याच्यामध्ये। सगळे घेतलेले पैसे परत द्यायला लागेल आम्हाला। काय वाटतं सरकारकडे शेवटची मागणी काय असणार आहे जर तोडगा निघाला नाही? पहिले सप्लाय करायला पाहिजे, सिलेंडर वेळेवर आले तर गोरगरिबांना त्रास व्हायचे कमी होऊन जाईल आणि आम्ही पण निवंत हॉटेल व्यवसाय करू शकतो। असोसिएशनचं म्हणणं आहे येणाऱ्या काळात 80% जे ते हॉटेल जे ते बंद होण्याच्या मार्गावरती आहे, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, याकडे आता कसं बघतात हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।